शनिवार असल्यामुळे आपल्याला जिमला जायचं होतं. मग आपण जिमची तयारी करून जिमची जे बॅग आहे ते भरून आपल्याला जिमला जायचं होते. 5 मिनिटात जिमला पोहोचून हा लेगचा वर्कआउट होता. लेगचा वर्कआउट असल्यामुळे आपण लेगचा वर्कआउट शनिवार असल्यामुळे आपली जी पर्सनल काम आहे ते आपण करतो शनिवारी. आणि दाढी करायची होती ती मी जवळ एक सलून आहे जिमहून येता तिथंच दाढी करून घेतली आणि मी रेग्युलर तीच करत असतो. त्याच पर्सनकडे करत असतो, त्याच्यात दुसऱ्या पर्सनकडे करत नसतो, कारण तो माझी दाढी आहे ती प्रॉपर आणि चांगल्या पद्धतीने करतो व्यवस्थित. शनिवार असल्यामुळे आपण ऑफिसला हाफ डे जात असतो. तोपर्यंत 11 वाजले होते. आपण सगळे डाएट वगैरे करून रेडी होऊन आपल्याला ऑफिसला निघायचं होतं. मी सगळे शूज वगैरे घालून ऑफिसला निघालो. ऑफिसमध्ये गेल्यानंतर पहिली जी आपली गणपती आणि शिवाजी महाराजाला अगरबत्ती लावून कामाची सुरुवात केली. तोपर्यंत साधारण एक 12-12:30चा टायमिंग झाला होता ऑफिसचा. परत आपण ऑफिसचा लॅपटॉप करून ऑफिसचं काम स्टार्ट केलं. आपण सुरुवातीला काय करत असतो की आपलं जे रेग्युलर आहे मेल चेकअप असतील, CRM असेल, लीड असतील, परचेस असेल, सेल्स असेल, पेमेंट असतील, ते महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते आपण डेली चेक सगळ्यात अगोदर हाय प्रायोरिटी करून घेतात. शनिवार असल्यामुळे मी काही युट्यूबला काही गोष्टी प्ले केल्या, कारण एंटरटेनचा भाग होता. तर मार्केट रिगार्डिंग काय ऍक्टिव्हिटी चेक करायची ते चेक करून आम्हाला सुरुवात केली. मग मला मेल असतील, CRM असतील, ह्या सगळ्या गोष्टी हे करून शनिवारी सुट्टी असल्यामुळे आपण एंटरटेनमेंट करत करत सगळ्या गोष्टी करत असतो. परचेसिंग असेल, पेमेंट असेल, काही सोशल मीडिया असेल, काही लर्निंग असेल, काही टेस्टिंग असेल, या सगळ्या गोष्टी करत करत आपण काम स्टार्ट होतो. कारण आपल्याला सुट्टी असते, कुणी नसते ऑफिसमध्ये, एकटाच मी ऑफिसमध्ये असतो. त्याच्यामुळे रिलॅक्स काम करतो, पण काम तर करायला लागतं. कारण मी शनिवारी दुपारनंतर जातो, पण मला ह्या शनिवारी लवकर येऊन आपल्याला शिवसृष्टीला जायचं होतं. त्यामुळे मी लवकरच निघायचा प्लॅन केला. साधारण 4 वाजता पर्यंत सगळं काम उरकून मला निघायचं होतं. हेडफोन लावून मला एक छोटीशी मीटिंग होती, ती मीटिंग केली. मध्ये सेल्स अँड परचेसचे कोणाचे इन्व्हॉइस हे सगळे फाईल चेक करत बसलो, कारण आपल्याला पेमेंट सुरू करायचं होतं आणि लवकरच घरी निघणार होतो. आणि मग घरी आल्यानंतर मी फ्रेश होऊन मला शिवसृष्टीला जायचं होतं. मग मी निघालो, पण जवळच आपल्या शेजारी मंदिर असल्यामुळे आपल्याकडे वेळ होता. त्याच्यामुळे आपण मंदिरात जाऊन जे दत्ताचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर आहे, तर ते जाऊन प्रायव्हेट मंदिर आहे तिथे गेलो. पाया वगैरे पडून आपण आपल्याला शिवसृष्टीला निघायचं होतं. तिथे गेल्यानंतर आपल्याला एक तिथं काकू भेटल्या. मग काकू काहीतरी वाचत होत्या. ते म्हणजे तुम्ही भजन कीर्तन करता का? मी म्हणलं नाही, आम्हाला युट्यूबसाठी, इंस्टाग्रामसाठी ते रेकॉर्ड करायचे. त्यांना असं वाटलं की आम्ही भजन कीर्तन करतोय. ते म्हणले की दर सोमवारी करा. मग आम्ही काही त्यांना उत्तर देता तिथून निघून शिवसृष्टी. मी शिवसृष्टीच्या बाजूलाच राहतोय, त्याच्यामुळे आपण एक 5 मिनिटाच्या वॉकिंगवर शिवसृष्टीला गेलो. मग तिथं चांगला घरी येऊन आपण जेवण वगैरे करून लास्ट 10:30 वाजता पॉडकास्ट करून आपला